आता राज्यातील शाळा सुरू होणार आहेत, तर 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येतो। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश हा नियम लागू करण्यात येणार आहे। Hello Daddy, I don't like this uniform. There is nothing soft and smooth. I want to change this uniform. Please change it. I will speak about it to your principal. Okay? Daddy, I am a VIP daughter. Don't forget this. Understand? I think you better understand. I know you are a VIP daughter of minister. Don't worry, Angel. Sorry. I want to change this. Please change it. गुस्सा छोड़ दो। बोला मंत्री महोदय। इंटरनॅशनल स्कूल असून सुद्धा भिकारड्यासारखा गणवेश। ऑलरेडी तो 5,000चा गणवेश आहे सर। 5 नाही 10,000 झाला तरी चालेल। कपडा स्मूथ आणि सॉफ्टच असला पाहिजे, कारण ती माझी मुलगी आहे। सॉरी सर, प्लीज सर प्लीज, मी एंजलसाठी स्पेशल स्मूथ अँड सॉफ्ट ड्रेस शिवायला लावते सर। प्लीज सर प्लीज। आणि पुन्हा जर माझ्या एंजलने कंप्लेंट केली ना तर मग बघाच। प्लीज सर प्लीज। एक महाराष्ट्र एक गणवेश हे ध्येय आहे आमचं। मंत्री महोदय, फक्त 300 रुपयात एक चांगला गणवेश पुरवणे शक्य आहे का? शक्य नाही ना, तुम्ही जाऊ शकता। सॉरी, पण हे सत्य आहे महोदय। अशक्य काहीच नसतं। एव्हरीथिंग इज पॉसिबल इन इंडिया। आय लव्ह माय इंडिया। मंत्री महोदय, हे शक्य आहे। आय हॅव अ प्लॅन। हे मी करू शकतो। आणि अन्नाला हे ठाऊक आहे, पूर्ण महाराष्ट्राला गणवेश पुरवण्याची जिम्मेदारी अन्नाची आहे। व्हेरी गुड। बाकी काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही हुशार आहातच। आय लव्ह माय। गेट आउट। अण्णा, संपूर्ण महाराष्ट्रात गणवेश देण्याचा टेंडर मिळाला हा ना? आता खुश? काही अडथळे आल्यास सरळ मला फोन कर। आणि बाकी तुला माहीतच आहे। चल निघ आता, लाग कामाला। हॅलो अण्णा। हा भाऊ, मी अण्णा बोलतो। आपल्याला महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याचा टेंडर मिळाला मंत्री महोदयाच्या कृपेने। जमेल ना? महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना एवढा कापड शक्यच नाही अण्णा। चुना लगा के। अशक्य काहीच नाही भाऊ। चुना लगा के। आम्हाला क्वालिटीची गरज नाही, लक्षात ठेव बरं। 70-80 रुपयात देऊन टाक महिला बचत गटाला शिवायला। 70-80 रुपयात चुना लगा के? मंत्री महोदयाने रोजगार उपलब्ध करून दिला ना भाऊ बचत गटासाठी, बाकी काय नाही। 70-80 रुपयात नाही, 60 रुपयात शिवायला लावला भाऊ। क्या समझे? चुना लगा के। बघता काय, 60 रुपयात गणवेश शिवायचे आणि मालामाल व्हायचे चुना लगा के।
भाऊ 60 रुपयामध्ये गणवेश शिवायला दिवसभर आम्हाला परवडेल काय? रोजीवर जरी कामाला गेलो ना तर आम्हाला 300 रुपये रोजी भेटते. चूना लगा के नाही शिवत आम्ही, नाही शिवणार ना, नाही शिवत. विचार करा ताई, भाऊ उद्याला पुन्हा येईल. अण्णा, महिला बचत गटवाले महिला गणवेश शिवायला 70-80 रुपयात तयार नाहीत हो. चूना लगा के. सर्वांचे कमिशन काढून आपल्याला गणवेश द्यायचा आहे. बरं बघ आता तू काय करते ते. परंतु अण्णा 120 रुपयात गणवेश कसा तयार हो? चूना लगा के. अरे भाऊ, काय लहान मुलासारखा करतोस. ठेव आता फोन, मला दुसरे काम आहेत भरपूर. अण्णा थांब, तुलेच लावतो मी चूना. गरिबाची लेकरं गणवेशाची आतुरतेने वाट बघत होती. दादा, आम्हाला गुरुजी गणवेश केव्हा देणार? हो रे बंडू, मला पण नाही माहित. शाळेत जायला गणवेश पण नाही. बाबाला कामाची मजुरी पण नाही मिळाली. बाबाला गणवेश घेऊन दे म्हणलं तर शाळा सोडून दे म्हणले. भाऊने महिला बचत गटाला कापड आणून दिले होते आणि प्रति गणवेश 60 रुपयाप्रमाणे गणवेश शिवण्यास तो त्यांना विनंती करू लागला, कारण भाऊला त्याचे कमिशन हवे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या अब्रूला झाकणेच नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या अब्रूला सुद्धा झाकणे हे महिला बचत गटाच्या हातात होते. आणि शेवटी त्यांनी गणवेश शिवण्यास होकार दिला. चोवीस तास दिवस रात्र गणवेश शिवण्याच्या कामाला महिला बचत गट लागले होते आणि लाखो विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. वर्तमानपत्रातून TV मधून बातम्या येऊ लागल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर का? उन्हाळी सुट्टीनंतर गजबजून गेले. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याचं. शालेय गणवेश योजनेच्या अपयशाचे खापर हे मुख्याध्यापकांवर फोडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेकडून केला जातोय. कमी कालावधीत आणि कमी खर्चात हा गणवेश शिवून देणं शक्य होणार नाही. जिल्हा व तालुका स्तरावर कापड उपलब्ध करून ते बचत गटाच्या माध्यमातून शिवून घेतले जाणार असा प्रस्ताव होता. कामासाठी 126 कोटींचं टेंडरही मिळालं. कमी कालावधीत आणि या साऱ्या गोंधळामध्येही महिला बचत गटांनी अथक प्रयत्न करून गणवेश शिवले. कुठे तर ते पोहोचू शकलेच नाही आणि जिथे पोहोचू शकले तिथे त्यांना असे उत्तर मिळाले. हे गणवेश आम्ही घेणार नाही. ह्याचा दर्जा खूप खराब आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी आम्ही हे घेण्यास नकार देतो. जा, परत घेऊन जा. महोदय, आपल्या गणवेशाची क्वालिटी चांगली नाही म्हणतात शिक्षक लोक. करायचे काय आता? बघा आता तुम्हीच. अण्णा, काही चिंता करू नकोस. शिक्षण सचिवाला आत्ताच घरी बोलवतो मी पत्र काढायला. आणि गणवेश घेण्यास शिक्षक नकार देतात. असे कसे घेणार नाहीत गणवेश? आय लव माय इंडिया. अण्णा, तू फक्त गणवेशाकडे लक्ष दे.
गुरुजींना कसं नाचवायचं माहीत आहे मला. गायकवाड, तुझा काहीच नियंत्रण नाही महाराष्ट्राच्या गुरुजीवर. निष्क्रिय आहेस तू. शिक्षक गणवेश घेत नाही म्हणजे काय? साहेब, गणवेशाचा दर्जा निकृष्ट आहे साहेब. घालता घालता फाडतात साहेब. तू काय न्यायाधीश आहे हे ठरवणारा? नाही मंत्री महोदय, महाराष्ट्रभरातून पालकांच्या व शिक्षकांच्या भरपूर तक्रारी येत आहेत. मंत्री महोदय, शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा नाराज आहे, कारण की त्यांचा अधिकार तुम्ही हिरावून घेतल्याबद्दल. मंत्री महोदय, वर्तमानपत्रात तसेच टीव्हीवरती त्या बातम्या चालू आहेत. गायकवाड, हे तर षडयंत्र आहे माझ्या विरोधात. आजच पत्र काढ आणि गणवेश घेण्याची सक्ती कर. रायगड पासून ते भामरागड पर्यंत स्वतः गावागावात जाऊन शाळेत जाऊन चौकशी कर. सोबत अन्नाला ठेव. तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे माझा अन्नावर. चल जा आणि बंद कर हे गुरुजीचे नाटक. आय लव्ह माय इंडिया. सर, अण्णा 10वी नापास आहे, पण अण्णाची मंत्र्यांकडे इमेज किती आहे बघितले का? ज्या दिवशी जनता जागेल ना, त्या दिवशी तुम्हाला प्रशासनाची मात्र ताकद कळेल. लक्षात ठेवा. जनता काय आणि प्रशासन काय आपल्याच हातातला खेळ आहे. समजला ऑफिसर? गरीबाची मुलं का लाचार आहे का गुरुजी? गणपत, काय झालं? काय झालं म्हणता गुरुजी? हीच तर मोठी समस्या आहे. दीपा, तू तरी काय बोल. अरे गणपत, हे तर शासना. थांबा गुरुजी, खोटे बोलणं बंद करा. ना माप योग्य, ना कापड, ना धड सिलाई. मी प्रशासन आणि व्यवस्थेच्या विरोधात जाऊ शकत नाही गणपत. आम्ही तर जाऊ शकतो ना. बघना, तुझ्या कर्माचे फळ तो गुरुजी भोगत आहे. ऑफिसर, अण्णाने काही कंचे नाही खेळले जीवनात. चावणाऱ्या मच्छराला कसे मारायचे हे अण्णाला ठाऊक आहे.
तो गणवेश मी दिला आहे. तुमचे मुलं काय इंटरनॅशनल शाळेत शिकतात काय? तुमचे मुलं काय VIP चे मुलं आहे का? 5-10 हजाराचा गणवेश घालायला आणि स्मूथ आणि साफ. आता कळेल अन्नाला जनतेची ताकद. साहेब, माझी पण मुलगी जिल्हा परिषद शाळेला शिकते. सल्यूट आहे तुमच्या कामाला. मंत्री साहेब, काल आम्ही भामरागडला गेलो होतो. काय मार मारले हो, कपडे धुतले सारखे मारले आम्हाला. मंत्री साहेब आणि तुमच्या ऑफिसर काल तिथून पडून आला हो, मला एकट्याला सोडून. पडून नाही, सोडून आलो. मार खाण्यासाठी सोडून दिलं तिथे. जनतेच्या न्यायालयामध्ये गणवेशाला न्याय द्यायसाठी. गायकवाड, तू कोण होता हा निर्णय घेणारा? एक प्रशासकीय सल्लागार म्हणजे माझा सरकारी नोकरच ना? नाही, मी एक पालक म्हणून बोलतोय. पालक? प्रतीक, स्नेहल, या आतमध्ये. हे काय नवीन नाटक गायकवाड? हाकल यांना बाहेर. माजली आहेत हे गरिबांची मुलं. हाकल यांना बाहेर. गरिबाचे नाही, माझे मुले आहेत हे. प्रतीक गायकवाड
स्नेहल गायकवाड. पुणे जिल्ह्यातील तडगाव या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी मुली शिकतात. काय इंटरनॅशनल स्कूल काय कमी पडल्या? शासनाच्या शाळांना इंटरनॅशनल स्कूल बनवण्याचं स्वप्न घेऊन आलो मी. गरिबीमधून UPSC करून जयदीप, काय झाला? बाबा, मी शाळेत शिकून मोठा साहेब होणार. साहेब बाहेब होणं गरीबाच्या काम नाही जयदीप. का बरं बाबा? मी एक कर्जबाजारी शेतकरी रे. एवढा पैसा कुठून आणणार रे? नाही बाबा, या संविधानाच्या शक्तीने मी जिद्दीने मोठा साहेब होणार. मोठा साहेब होणार. जा जयदीप, शिक. किती शिकायचे आहे तुला? जगणे कसले आव्हाने थे, दिन रात नवे छळणारे. जगतात तरी बनव्यात हिया आयुष्याला भिडणारे. हसलेल्या वाटाया सभोवती जरी तुझ्या विझलेल्या साऱ्या आशा. शिणलेल्या पायांना तू सांग ना पुन्हा पुन्हा, काट्यांची होऊ दे नशा. जगणे कसले आव्हाने थे, दिन रात नवे छळणारे. जगा मिस्टर जयदीप गायकवाड. आप UPSC एग्जाम में इंडिया में टॉपर हो मिस्टर गायकवाड़. ये इंटरव्यू पास करके आप अपनी जिंदगी बदल सकते हो. सर, मेरी नहीं, अपने देश की जिंदगी बदलना चाहता हूँ. आप गरीब परिवार से हो ना? फिर आपको UPSC करने का ख्वाब किसने दिखाया? क्या आपके माता पिता ने, या आपके टीचर्स ने, या फिर आपके दोस्तों ने? नहीं सर, मेरे देश के संविधान ने. अब देश में क्या बदलाव लाना चाहते हो मिस्टर जयदीप गायकवाड़?
हर सरकारी स्कूल को इंटरनेशनल स्कूल बनाना चाहता हूं। इट्स माय ड्रीम। सिली आंसर्स। इम्पॉसिबल। Mr. Jaideep Gaikwad, it's possible. Mr. Jaideep Gaikwad, it's possible. Mr. Jaideep Gaikwad, you are selected now. थैंक यू सर। जाओ बदल दो भारत की शिक्षा की तस्वीर। जगणे कसले आव्हाने थे दिन रात नवे छळणारे जगतात तरी वणव्यात हिया आयुष्याला। ऐसे ही सोच वाले युवाओं की देश को जरूरत है। हसलेल्या वाटाया सभोवत। आज एक मोठा अधिकारी झालो मी। तुमच्यासारख्या स्वार्थी मंत्र्यामुळे माझं स्वप्न हे शक्य नाही। आज मी माझ्या सेवेचा राजीनामा देत आहे। पडून नाही, सोडून चाललो। आणि हा घ्या तुमचा गणवेश। Hello, Daddy. I don't like this uniform. There is nothing soft and smooth. I want to change this uniform. Please change it. I think you better understand. इंटरनॅशनल स्कूल असून सुद्धा भिकारड्यासारखा गणवेश। 5 नाही 10,000 झाला तरी चालेल। कपडा स्मूथ आणि सॉफ्टच असला पाहिजे, कारण ती माझी मुलगी आहे। याचा दर्जा पण तुमच्यासारखाच आहे। I love my India. जय हिंद। हॅलो भाऊ, कसा आहेस तू? अण्णा, महिला बचत गटाच्या बायांनी कुत्र्यासारखे मारले रे, चूना लगा के। मी चड्डीवर कसा बसा धावत आलो रे, माझी बायको पण मला ओळखू नाही शकली रे, चूना लगा के। भाऊ, हा टेंडर कॅन्सल झाला। मंत्री महोदयाने 1000 रुपये एका गणवेशासाठी मंजूर केले। कमिशन चूना लगा के
अरे भाऊ, सगळं कमिशन नसते रे. आता मिशन करायचं आहे, मिशन. तेही गायकवाड साहेबांसारखं मिशन करायचं आहे, मिशन. अण्णा, हे फुकटचे धंदे सोड आणि इमानदारीनं काम कर. मी पण करतो, तू पण कर. चूना लगा के. सॅल्यूट करतो त्यांच्या कामाला. विरले सरले नाही उरले डोळ्यात तुझ्या रे पाणी. घे सावरून चल तूच तुला येणार इथे ना कोणी.